प्रेक्षको नमस्कार. आज आपण आलो आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदर नगर कनेरसरमध्ये. ज्या वारे गुरुजींनी वाबळेवाडीची शाळा देशभरात किंवा जागतिक पातळीवर प्रसिद्धीस आणली, त्या ठिकाणी काही गोष्टी झाल्यानंतर या ठिकाणी या जालिंदर नगरमध्ये वारे गुरुजींनी पुन्हा आपलं कर्तृत्व हे सिद्ध केलेलं आहे. आणि ही माळ रानावर वसलेली ही जालिंदर नगरची जिल्हा परिषद शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेली आहे. मुलं आपण पाहतो की 1ली ते 5वी पर्यंत ही शाळा आहे आणि या ठिकाणी स्वतःचं कौशल्य, तांत्रिक कौशल्य असेल, अभ्यासाचं कौशल्य असेल किंवा वेगवेगळ्या भाषांचं कौशल्य असेल, हे सर्व प्रॅक्टिकली या ठिकाणी त्यांना शिकवलं जातं. आणि या शाळेची काय खासियत आहे, मुलं कशा पद्धतीने डेव्हलप होत आहे, हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की या शाळेचं वेगळेपण काय आहे. ही शाळा नुकत्याच झालेल्या T4 एज्युकेशनमध्ये जागतिक पातळीवर पहिल्या 10 मध्ये ही शाळा आलेली आहे. आणि या शाळेचं काय कौशल्य आहे, काय वेगळेपण आहे, इतर शाळांनी काय आदर्श घेतला पाहिजे, या सर्व गोष्टी आपण या शाळेच्या सर्व डेव्हलपमेंट पाहणार आहोत. चला तर आपण शाळा पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे गावात राहायला नाही येत, मुंबईला आहेत. मला बऱ्याच वेळा फोन करताना हे सगळं सांगितलं होतं त्यांनी की आमच्या तुमचं गाव, तुमच्या गावातली लोक, मानसिकता, तुमची असणारी प्रायोरिटी, या सगळ्या गोष्टी बोलले होते फोनवर. आणि ज्यावेळेस आज तुम्ही इतक्या संख्येने इथं आलेला आहात आणि हे सगळं शिक्षणासाठी चाललंय, ह्या शिक्षणातल्या परिवर्तनासाठी म्हणजे अगदी शब्दशः सांगायचं तर सगळं तुळशीपत्र ठेवून आमच्यासारखी माणसं बाहेर पडलेली आहेत. आणि त्यांना ज्यावेळेस असं चित्र बघायला मिळतं त्यावेळेस ही परिवर्तनाची नांदी हे लक्षात येतं. तुमच्या माध्यमातून होतंय आणि असंच झालं पाहिजे. चांगल्या माणसांनी पुढे आलं पाहिजे, तो बदल स्वीकारला पाहिजे, तो बदल आपण केला पाहिजे. तो निर्माण झालं एकदा. आता फक्त तुम्ही 3रं युनिट म्हणले तर ते 4थं होईल. कारण मधल्या काळात आपला फोन ज्या वेळेस चालू होते त्या काळात एक शाळा होऊन गेली. म्हणजे चमत्कार घडलाय अक्षरशः. गर्दरेवाडी म्हणून शाळा होती जिथं पहिली नेमणूक झालेली होती माझी. काही कामानिमित्त तिथे गेलो होतो ना, असंच पुन्हा 25 वर्षानंतर गावात गेलो त्या, तर ते सहजच असा विषय निघला की तिकडं आंतरराष्ट्रीय शाळा केल्या, तुम्ही उभे केलेली शाळा इथं आम्ही जपतोय, पण ती लोकलच राहिली. मग म्हणलं करायची का आंतरराष्ट्रीय? करू म्हणले. म्हणलं आपल्याला काम करावं लागेल. लोक म्हणले त्यावेळेस नव्हतं का केलं आपण, आता आपल्याला काय नवीन आहे. म्हणजे पहिली शाळा आम्ही अशीच लोकसहभागातून उभी केली होती तिथं. किती 1997 97-98 ला ती शाळा आम्ही उभी केली होती. मग म्हणलं आपल्याला खर्च आपलाच करावा लागेल. तर तिथली माणसं म्हणले की असा किती खर्च येणार आहे, यात्रेला जेवढं घालवतो, एक यात्रा रद्द केली तर शाळा उभी राहील. आणि खरोखर ते सगळं घडलं तिथलं काम. आणि मी तिथं होतो त्यावेळेस मी पाहिलं होतं की 60-70 माणसं कामाला यायची रोज शाळेच्या. तसंच परत घडलं, पण माणसं थोडीशी 70-80 माणसं दिवसभर काही काम करायची, रात्रीची काही करायची, ज्याला जसा वेळ येत असं. 1 जानेवारी 2026 आत्ताची काम सुरू केलं त्या शाळेचं आणि 31 जानेवारीला ते काम पूर्ण झालं. फक्त त्या लोकांनीच केलं, दुसरं कोणीच नाही. परवा दिवशी तिथं गट शिक्षण अधिकारी आले होते. काहीतरी त्यांच्या कानावर गेलं की ही शाळेने काहीतरी काम केलंय म्हणून. ते तिथं आले, ते 2-3 तास तिथं त्यांना काय बोलावं तेच कळत नव्हतं. त्यांची प्रतिक्रिया अशी होती की मी 3 तास झाले सगळं पाहतोय तरी अजून मला खोटच वाटतंय सगळं. एका इतक्या रिमोट आहे ते खूप गाव, म्हणजे 2-4 वेळा गेलं तरी 5व्यांदा सापडायचं नाही जायला, असं आहे ते. नदी का सगळ्या कोबाबळी वगैरे अशा स्थितीत येते गाव.
तर त्या ठिकाणी होऊन गेलं 1 महिन्यात. आपल्या लोकांच्या डोक्यात काही भ्रम तयार करून दिलेत व्यवस्थेने. एकतर काही लोक म्हणतात सरकारी शाळा सुधरतच नाही. तर आता हे अनेक उदाहरणं आहेत की सुधारल्या. मग काही म्हणतात की त्याला खूप वेळ लागतो, वर्षानुवर्ष लागतं शाळा सुधारायला. आता आपल्याजवळ अशी उदाहरणं आहेत द्यायला की 1 महिन्यात होतंय. आणि खूप पैसे लागणारी माणसं म्हणतात खूप पैसे लागतात, तर कुठं लागतात? त्या लोकांनी केलं सगळं. आपले पैसे असले ना तर आपण काय करतो, हे शासनाच्या पैशात आणि आपल्या पैशात फरक आहे. त्याच्यामुळे मी कधीही शासनाचे पैसे स्वीकारित नाही कुठलंच काम. 3 शाळा झाल्यात, 3 शाळांमध्ये सगळं गावकऱ्यांना म्हणलं तुम्हाला करायचंय तर करा, आपल्याला दुसऱ्या कोणाचंच काहीच नको. मग गावकऱ्यांच्या पैशाने काय होतं की पैसे असतात आपले, मग इथं ती वस्तू घेताना आपण 4 ठिकाणी बार्गेनिंग करतो. त्या पैशात कमिशनचा विषय असतो. इथं वाचतील कसे याचा विषय असतो. आणि जिथं आपल्याला श्रमदान करता येईल, अंगमेहनतीचं काम आपलं आपण करतो, तिथले पैसे वाचवतो. जास्तीत जास्त वेळ काम करून ते काम कसं व्यवस्थित पूर्ण होईल हे पाहतो. त्यामुळं आपलं आपण केलेलं नेहमी चांगलं. मग आपला 1 रुपया असेल तर त्याचं 2 रुपयाचं काम होतं. जे काम उभं राहतं ते 2 रुपयाचं असतं, कारण त्याच्यात श्रमदान आपलं असतं, बार्गेनिंग केलेलं आपलं असतं. ह्या प्रकाराने त्यांच्या पैशाने खूप मोठं काम उभं राहतं. आणि दुसरी गोष्ट, काल आम्ही तिकडे गेलो होतो गर्दारेवाडीमध्ये. दिवसभर ती माणसं शाळेत होती आणि नंतर असंही कळलं की आता काम संपलंय पण घरी जावं वाटत नाही. मग सारखे शाळेत येतात, शाळेत थांबतात, काही ना काही करीत राहतात. रात्री काहीतरी काम करीत होते म्हटले, तिथले माजी सरपंच होते शिवाजी गर्दारे. तर थोडं काम करता करता आता बाकीच्या पोरांपेक्षा हे थोडे वयस्कर आहेत, त्यांना गेला डोळा लागून. ही बाकीची मुद्दाम त्यांची गंमत करायची म्हणून त्यांना ते झोपून दिलं आणि गेली घरी निघून 2 वाजता. ते सकाळी उठले 4ला. ते गमती जमती सांगत होते सगळे ते. पण एक शाळा उभी राहिली आणि त्या इतक्या आतल्या गावात पोरं आता जॅपनीज बोलतात, इंग्लिश बोलतात, गणितामध्ये फास्ट झाल्यात. FLN संपलं, 0 FLN झालं. त्याच्यानंतर ही जी टेक्नॉलॉजी लॅब आहे, अशी लॅब तिथं आता उभी आहे. कोडिंग करतात पोरं आर्डिनोवर. विचार करा, 0 होते तिथं, 16 पोरं होती आणि काहीच शक्य नव्हतं. आणि सगळ्यांनी आशा सोडलेली होती की आता जसं वाढतील तसे वाढतील, जगतील तसे जगतील, शिकतील तसे शिकतील. त्या ठिकाणी पोरं कोडिंग करायला लागलेत, रोबोटिक्स करायला लागलेत. आणि 1 महिन्याचा हा फक्त परिणाम आहे. त्याला अवघड आहे असं म्हटलं जातं, काही अवघड नाही. फक्त आपण सगळ्यांनी मनावर घेतलं का एवढाच एक प्रश्न आहे. तर आज तुम्ही सगळेजण इतक्या लांबून इथं एकत्र आहेत, याचा अर्थ तुम्ही मनावर घेतलेला आहे. तुमच्याकडं जगाचं ज्ञान असणारी माणसं आहेत. तिथं तर असं कुणीच नव्हतं, विश्वासाने फक्त चालणारी माणसं होती. तुमच्याकडे विश्वास तर आहेच, पण समोर चालणारी माणसं तुमची जगाचं ज्ञान असणारी माणसं आहेत, मागच्यांची चिंता असणारी माणसं आहेत. हे पण फार महत्वाचं असतं. तुम्ही बाहेर पडलेत पण तुम्हाला मागची चिंता आहे का, हा पण महत्वाचा विषय असतो. तर तशी चिंता करणारी माणसं आहेत, लोकांचं हित व्हावं असं तुम्ही विचार करून इथं आलेले. 2700 लोकसंख्या आहेत, इथं एवढीच माणसं आलेत, पण इथं प्रत्येकाच्या मनात हे आहे ना की त्या 2700 जणांच्या घरातल्या पोरांचं कल्याण झालं पाहिजे. तर अंगणवाडी असू द्या, जिल्हा परिषदच्या शाळा असू द्या किंवा हायस्कूल असू द्या, त्या प्रत्येक ठिकाणी काम उभं राहिलं पाहिजे. संस्था आहे ती गावचीच आहे का आपली? म्हणजे निर्णय घ्यायला फार सोपं. आणि संस्थेचे शिक्षक आलेत का कोणी? सगळे. हायस्कूलचा प्रश्न सांगतो.
जोपर्यंत आपण वेळापत्रकात अडकलोय तोपर्यंत अशी शाळा चालत नाही आणि अशी पोरं शिकत नाही. गावची संस्था आहे, थोडासा क्रांतिकारी निर्णय घ्यावा आपण आणि क्रांतिकारी निर्णय घेऊन आपल्याला त्या वेळापत्रकाच्या चक्रातून बाहेर पडून ह्या सगळ्या गोष्टी कशा करता येतील, ते कसं शिकवता येईल पोरांना. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर शिक्षक म्हणून आपल्याला कोणी विचारलं की पोरं शाळेत येतात तुम्ही काय काम करता त्यांच्या बरोबर, तर आपण उत्तर काय देतो की आम्ही त्यांना भविष्यासाठी घडवतोय. बरोबर ना. मग पुढच्या भविष्यात काय आहे हे आपल्याला आधी माहित पाहिजे. जग 15 वर्षानंतर जोपर्यंत ही मार्केटला येतील सगळे, 15 वर्षानंतर जग कसं असेल त्या जगाचा विचार करून आज काय आपण शिकवतोय का? काहीच नाही. पुस्तकं पाठ करून आणि प्रश्नांची उत्तरं लिहून आणि प्रश्नपत्रिकेमध्ये मार्क मिळवून फार काय घडलं असं समजू नका. काळ फार वेगाने बदलतोय. पूर्वी ज्ञान दुप्पट व्हायला 500 वर्ष लागायची, आता 2.5 वर्ष लागतात. जगातलं ज्ञान 2.5 वर्षांनी दुप्पट होते. आता आपल्याला शाळा किती वेगाने बदलावं लागतील. आपण शिकलो होतो तशाच आहेत अजून. इमारती तर आहेतच, थोडंफार इमारतीमध्ये इकडे इकडे झालं असेल, पण पद्धतच तशीच आहे अजून शिकवण्याची. पुस्तकं इकडे इकडे थोडी बदलली असतील, पण बाकी सगळं धोरण तेच आहे. पुढचा काळ सगळा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. आपण आज शाळेत काय करतोय त्याच्यासाठी सांगा. पुढचा सगळा काळ जग एकत्र आलेलं आहे, एक गाव बनलेलं आहे. मग एकमेकांच्या भाषा फार महत्वाच्या आहेत. आपण बहुभाषिक करतोय का पोरांना? आपण अजूनही मराठी वाचता येत नाही म्हणून काम करतोय. त्याला FLN म्हणतोय आणि शासन म्हणतोय 3 वर्षात पूर्ण करा. 3 वर्ष कशाला लागतात? टार्गेट देऊन केलं ते 1 महिन्याचं काम आहे. ते 1 महिन्याच्या कामाला 3 वर्षाची मुदत देण्यापाठीमाग उद्देश असा असतो की हे होऊच नाही. ज्याला करायचं नाही तो मोठी मुदत घेतो. त्या गरदरवाडीला 1 महिन्यात एकही FLN वाला राहिलं नाही. 4-5 पोरं होती 16 मधली, यांना वाचता येत नव्हतं. ती महिन्यात सगळं ओके झाली. आमच्या अंगणवाडीची पोरं वाचतात, तुम्ही पाहिलं असेल. त्यांना एकही दिवस शिकवलेलं नाही तरी पण वाचतात. वातावरण तयार करावं लागतं शाळेत, ते स्कूल कल्चर तयार करावं लागतं. त्या स्कूल कल्चरच्या मुळे आपोआप पोरं घडत असतात. फार अभ्यासाचा विषय येतो आणि फार गमतीशीर गोष्टी आहेत. ह्या मजा येते मग इथं यायला आणि दिवसभर इथं काम करायला. आम्हालाही असं होतं की कधी संध्याकाळ झाली कळलंच नाही. पोरांनाही असं वाटतं की शाळा सुटली, कस काय गेला वेळ. असा सगळा जो विषय आहे, तर ते आपल्यालाही तिथं बरं वाटलं पाहिजे, पोरांनाही मजा वाटली पाहिजे, आपल्यालाही सगळ्या गोष्टींचा आनंद घेता आला पाहिजे, पोरांनाही आनंदात शिकले पाहिजेत. आणि हे सगळं खूप सोप्या पद्धतीने करता येतं. आपल्याला एकही गोष्ट अशक्य नाही. तुम्हाला सांगतो, इथल्या ज्या सिस्टीम आहेत सगळ्या शाळा चालवण्याच्या, त्या शाळा चालवण्याच्या सिस्टीमवर आता IIM अहमदाबाद रिसर्च करत आहे. आणि ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा पुढच्या महिन्याच्या 1-2 आठवड्यात त्यांच्या सगळ्या केस स्टडीज येतील. आपल्या इथल्या ज्या 29-30 सिस्टीम आहेत, सगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत, त्याचा संशोधन करून त्याच्यावर खूप काम केलं त्या लोकांनी आणि त्याच्या केस स्टडी आता तयार होत्यात. त्याच्या व्हिडिओ केस स्टडी पण तयार केल्यात. मग वाचून नाही कळलं तर व्हिडिओ पाहून करता येईल. आता जे तुम्ही म्हणताय ना की मार्गदर्शन किंवा तिथं येणं किंवा इथं येणं, आपली काही एक शाळा नाही अख्ख्या नाही का महाराष्ट्रात. 1,11,000 शाळा आहेत. सगळ्यांना इथं येणं शक्य आहे का? आपल्याला त्यांच्या इथं जाणं शक्य आहे? काहीच नाही. याच्यावर कसं काम करता येईल याचा आम्ही विचार केला की जे काही आपण इथं करतोय त्याला
संशोधन करणाऱ्या लोकांकडून एकदा लिहून घ्यायचं आणि त्यांची जी मांडणी आहे ते मांडणीनुसार त्याच्या केस स्टडीज केल्यात, व्हिडिओ केलेत, केस स्टडी वाचली की अगदी कोणत्याही शिक्षकाला लक्षात येईल की आपल्याला आपल्या शाळेत काय केलं पाहिजे. आणि जर नाही कळल्या काही गोष्टी तर सोबत व्हिडिओ आहे, तो बघितला की आणखी क्लिअर होऊन जाईल. आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी ज्या आपण इथं करतोय त्याच्यावर तिथं व्यवस्थित हे केलेलं आहे, काम केलेलं आहे. 15-20 दिवसात 3 आठवड्यात त्या केस स्टडीज आपल्यापर्यंत येतील आणि त्या केस स्टडी आपण सगळ्या महाराष्ट्रासाठी ओपन करून देणार आहे. हे काही आपल्याला सुचलं म्हणजे आपल्या बापाचं नाही, वरून आलंय ते असं पसरायसाठी असतं, तसंच करायचं आपल्याला. आणि मग अशा आपल्यासारख्या अनेक शाळा असतील की जिथे शिक्षक असतील, त्या शिक्षकांना ह्या गोष्टी माहीत होतील, ग्रामस्थांना, पब्लिकला ह्या गोष्टी माहीत होतील की असं पण चालतं आणि असंच चालतं. आता जगात 1 नंबर झाले तर मग आता काय त्याच्यावर कुठं नवीन काही करायला राहिले असं वाटत नाही. तर आता रेप्लिका झाल्या पाहिजेत, पसरलं पाहिजे वेगाने. तशा पद्धतीने आपण विचार करतोय. आपली शाळा आता पहा, काल गर्दरेवाडीची शाळा उभी राहिली, आम्ही भेटायला म्हणून गेलो, पण तिथं त्यांनी काय झालं की त्यांनी तो निरोप पसरवला तिथं की मी येतोय इकडून म्हणून. तर त्या परिसरातल्या 7-8 शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, त्यांच्या शाळा चालू असताना एक मुख्याध्यापक, एक शिक्षक आणि गावातल्या लोकांना घेऊन तिथं गर्दरेवाडीत आले की आम्ही या शाळा पाहिली, अशा पद्धती शाळा आम्हाला आमच्या गावात उभी करायची. आणि योगायोगाने तिथं जे निवडून आलेले सदस्य होते आत्ताच्या कालच्या निवडणुकीत, त्यांना पण निरोप मिळाला. ते पण कुठंतरी चालले होते, परत गाडी फिरवून तिकडं आले आणि त्यांनी तिथं जाहीर करून टाकलं की ती शाळा त्यांच्याच गटात जाते. आत्ताची दौंडमध्ये त्यांच्याच गटातली शाळा आहे ती. त्यांनी तिथं प्रोग्राम ठरवला की 45 शाळा आहेत माझ्या गटात, राहिलेल्या 44 शाळा ह्या शाळेसारख्या करायच्या आता. आणि ह्याच्यासाठी मी निवडून आलोय असं मला वाटते. अशा पद्धतीने एक गर्दरेवाडी पाहून त्यांनी निर्णय घेतला. 2 वड पाहून किती माणसं निर्णय घेतील जुन्नर मध्ये. ही जबाबदारी काय आपली कोणाची एकट्याची नाही, आता हे सामूहिक काम आहे. तुम्ही उभारी धरली, मी पण तिथं तुमच्यात, तुम्हाला असं वाटलं पाहिजे की गुरुजी आहे आपल्या सोबत, ही माझी जबाबदारी. उभं राहिले एकदा तर थांबायचं नाही. अंगणवाड्या व्यवस्थित करून घ्यायच्या, शाळा व्यवस्थित करून घ्यायच्या, हायस्कूल पण व्यवस्थित करून घ्यायचं. तुम्ही तर आर्किटेक्ट साहेबांना पण सोबत घेऊन आले, किती नियोजन आहे तुमचं परफेक्ट. फक्त याला वेळ न घालवता आपल्याला असं वाटतं तुम्ही प्रेमाने किंवा विश्वासाने इथपर्यंत आलेत, त्या विश्वासाला मी पात्र राहील, मी तुमच्या सोबत नक्कीच आहे. पण माझ्या बाजूने एक सांगणं आहे की जुन्नर मधल्या माणसाला पुन्हा जालिंदर नगरला यावं वाटलं नाही पाहिजे. इतकं सुंदर करायचं तुम्ही करायचं आणि ती उदाहरणं तिथंच दिसली पाहिजेत. आणि तोपर्यंत थांबायचं नाही सगळ्यांनी. तोपर्यंत आपल्या प्रपंचाला जसं आपण लक्ष देऊन करतो तशाच प्रकारचं लक्ष पुढचे काही महिने मग ते तिथं 1 महिन्यात झालं म्हणजे आपलंही झालं पाहिजे असं नाही. पण एखादी शाळा होऊ शकणार असेल 1 महिन्यात, 1च महिन्यात करून टाकायची. नाही 1 महिन्यात होतं 3 महिन्यात करून टाकायची. पण 15 जूनला पोरांना बसायला आपल्याला देता येईल का सगळं व्यवस्थित करून? काय वाटतं तुम्हाला? आणि कोणाची काहीच मदत मिळणार नाही असं डोक्यात ठेवून चालायचं. गरजच नाही. वाबळेवाडीच्या लोकांनी 15 ऑगस्ट 2012ला निर्णय घेतला होता ग्रामसभेत की शाळा उभी करायची. दुसरा निर्णय होता कुणाचीच मदत नाही घ्यायची, आपलं आपण करायची आणि लागणारं सगळं श्रमदान लोकांनी करायचं. 3 निर्णयावर ग्रामसभा संपली होती. हे म्हणजे रेकॉर्ड आहे तिथं. आणि म्हणून वाबळेवाडी उभी राहिली.
आता पैशाला तोटा आला, मग काय निर्णय घेतला, ठरवलं त्यांनी यात्रा होती पुढे कॅन्सल करायची. 1 वर्ष यात्रा कॅन्सल केली, अंडरग्राऊंड पाण्याच्या टाक्या बांधून झाल्या तेवढ्यात. यात्रा कमिटीचा अध्यक्ष म्हणले अरे दरवर्षी किती पैसे घालवतोय आपण. मग त्यांनी 6 वर्ष यात्रा नाही केली पुढं, म्हणजे 5 वर्ष नव्हती करायची असं ठरलं होतं. 6व्या वर्षी नेमकं मी इकडं आलो म्हणून नाही केली. पण 5 वर्ष यात्रा न करायचा निर्णय घेतला. देवदेव सगळा व्हायचा, फक्त कार्यक्रम काहीच नाही. आणि पहिले 3 वर्ष तर घरोघरच्या जेवणावळ्या पण बंद होत्या. पाहुणा आधी म्हणायचे की एवढा कठाळा आलाय का, जेवायला महाग झालंय का. पण नंतर तेच पाहुणं ह्यांची दार सोडिनात, आपण पाहुणं आहे असं नातं आहे, आमच्या पोराला ऍडमिशन घ्या. 5,000 पोरांची वेटिंग लिस्ट लागली ना तिथं. आणि वाबळेवाडीच्या शाळेत ऍडमिशन मिळालं की त्याच्या आयुष्यात सोनं झालं इतकं सिद्ध झालं होतं. तर मग तेच पाहुणे परत येत होते त्यांच्याकडे. लांबचे पाहुणे पण ओळख देत होते, नात्याने नातं आपण कसं पाहुणं हे सांगत होते. वाडीच्या लोकांना बाहेर कुठेही गेलं आणि एखाद्या अधिकाऱ्यापुढे उभं राहिले आणि सांगा तुमचं नाव गाव, यांनी नाव सांगितलं आणि पुढे गाव वाबळेवाडी सांगितलं की ते लिहायचं थांबून यांच्याकडे बघणार पहिलं. वाबळेवाडीचं नावच तेवढं झालं ना, डोलवडचं नाव तेवढं झालं, आपल्याला नाही आवडायचं का. अभिमान वाटला पाहिजे आपल्याला आपल्या गावाबद्दल, शाळांच्या बद्दल. असं होऊ शकतं, सहज होऊ शकतं. तशा पद्धतीचं चित्र आपल्या इथं व्हावं, तुमच्याकडे ती क्षमता आहे. आम्हाला आता फार वर्षापासून लोक पाहतोय. तुम्हाला सांगतो, गेटमधून माणसं यायला लागली की त्यांची सगळी तीव्रता इथं पोहोचते. मनापासून कोण आले, फिरायला कोण आले, सगळं कळतं इथं. म्हणून सांगतो तुमचं होऊ शकतं. फार चांगला विचार आहे तुमचा, तोच विचार तसाच ठेवून तुम्ही करा. बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी बाजूला टाकून देऊ. शाळेच्या तिथं बोर्ड लावला ना आम्ही चपलांच्या तिथं, मी आणि चपला इकडे सोडून द्या म्हणून. तसं करायचं. 4 महिने आपल्याला ते एक काम आहे, आपलं मिशन आहे असं समजून करायचं. पैसे आपल्याकडे भरपूर असतात. असं इथंच आम्ही बसलो होतो आणि इथंच मागच्या शनिवारी बीड मधून काही माणसं आली होती. महाजनवाडी गावाचं नाव होतं. ते म्हणले की आमचं मराठवाड्यामध्ये गाव गरीबी, मग आम्ही कसं करायचं. मी आता थेट नको काही उत्तर म्हणलं, पण चर्चा करता करता काही विचारून घेतल्या गोष्टी. लोकसंख्या किती, काय काय गावात मंदिर आहे का एखादं, आहे ना म्हणले 2 वर्षापूर्वी बांधले. त्यातला एक उत्साही कार्यकर्ता होता, तो म्हणला 1.5 कोटीचं बांधले. म्हणलं कोणी बांधून दिलंय का तुमचं तुम्हीच बांधले. नाही नाही आमचं आम्ही. मंदिर कोण बांधून देईल म्हणले, वर्गणी केली गावाने अख्ख्या. तर म्हणलं इथंच आपलं चुकतं. कोणी सांगायला नसेल तुम्हाला की ते मंदिर आहे गरजेचं, ठीक आहे, पण त्याच्या आधी हे मंदिर गरजेचं असतं. त्यांनी तो शब्द त्यांना इतका लागला. तिथं समोर मीटिंग घेतली त्यांची, बरीच लोक आलती, 5-25 लोक आलती. ते मीटिंग घेतली आणि निर्णय घेऊन सांगायला आली की निर्णय आता असा ठरलाय, मागच्या सगळी पावती पुस्तकं काढायची, त्याच्यात कुणी मंदिराला किती पैसे दिलेत परत तेवढेच द्यायचे. आणि 1.5 कोटी शाळेला उभे करायचे. आणि म्हणले पाडव्याला उद्घाटन ठेवणार, तुम्हाला यावं लागेल. म्हणलं मी जात नाही असं कुठं, पण तुम्ही एवढं जर ठरवून आले तर येतो म्हणलं. लक्षात येत नाही आपल्या कधी कधी. आमच्याच गावातली घटना सांगतो. 1 वर्ष पाऊस थोडा कमी पडला, बोरवेल रात्रंदिवस 3 मशनी चालल्यात गावात. आणि यात्रेची मीटिंग होती म्हणून सगळे एकत्र आलते. तर कोणीतरी म्हणलं की यात्रेचं बाजूला राहू दे, पाण्याचा इतका प्रश्न तयार झालाय. म्हणले आता आपण काय करणार त्याला, ते काय आपलं काम आहे का. आणि मग बोरवेल किती झालेत
गावात त्याचा आकडा काढा आणि एका बोरवेलला पैसे किती गेले. आणि जर समजा आपल्याला ओढा खोलीकरण किंवा ह्या गोष्टी आपल्या पातळीवर करायला लागल्या असत्या तर किती पैसे लागले असते. तेवढं पाणी जर आपल्याला गावात, कारण आमचं गाव फार म्हणजे मध्ये येऊन ओढा जातो आणि ते सगळं फार चांगलं आहे, सुस्थितीत ते भौगोलिक परिस्थिती. तर मग लोकांच्या डोक्यात आलं की किती पैसे घालून बसलोय. आपल्याला वाटतं आपला एकच बोरवेल झालाय, पण साऱ्या गावात प्रत्येकाचा एक एक झालाय. किंवा ते आळंद म्हणून एक फुलंब्रीचं गाव आलं होतं एकदा इथं. त्यांचं असंच की लोकसंख्या म्हणली आमची 4,000 आहे आणि शाळेत पोरं किती आहेत विचारलं तर म्हणले 130 आहेत. आता हा आकडा जुळत नाही ना. मी म्हणलं का बरं एवढी कमी पोरं शाळेत, तर म्हणले बाहेर जातात इंग्लिश मिडियमला. कुठं जातात तर म्हणले काही फुलंब्रीत, काही संभाजीनगरच्या बाजूला आणि काही संभाजीनगर मध्ये. किती पोरं बाहेर जातात तर म्हणले 400. का बाहेर जात आहे, का नाही गावातल्या शाळेत पोरं पाठवीत. शिक्षक चांगले नाहीत का, नाही शिक्षक चांगले आहेत म्हणले, त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. मग का पाठवताय तर म्हणले शाळा चांगली नाही आमची, इमारत चांगली नाही, सुविधा नाही, पाणी टॉयलेट किंवा इतर गोष्टी प्रयोगशाळा लायब्ररी ह्या गोष्टी नाही. म्हणलं खर्च किती येतोय बाहेर पोरांना पाठवायला, तर म्हणले संभाजीनगर मध्ये जर गेलं एकदम तर 2 लाख रुपये येतो वर्षाला आणि बाहेर जर असेल तर 1 लाख रुपये येतो. म्हणलं आपण 2 वाल्यांचे सोडून देऊ, सरासरी 1 लाख खर्च धरला तर 400 पोरांनी तुमच्या गावातले दरवर्षी 4 कोटी रुपये बाहेर चाललेत. आणि शाळा जर चांगली करायची म्हणलं तर 50 लाख रुपये जर तुम्ही वापरले ना त्यातले, तर शाळा इतकी सुंदर होईल तुमच्या पिढ्यानपिढ्या पुन्हा बाहेर कोणाला जायची गरज नाही पडणार. शिक्षक जर चांगले तर द्या ना त्यांना पाठिंबा, ते तुम्हाला गुणवत्ता देतील, काय बाहेर जायची गरज आहे. आणि असंही कोणाला वाटत असेल तिकडे जाऊन काय फायदा होतोय तर तो तुमचं गैरसमज आहे. तुम्हाला शाळेत, जिल्हा परिषदच्या शाळेत राहून जर नुकसान होते असं वाटत असेल तर मग फरक एवढाच आहे की इथं नुकसान होतंय तर फुकट होतंय, तिकडे पैसे देऊन होते. पण गावातली शाळा आपली असते, आपल्या मालकीची असते. ती सरकारी विरकारी हा सगळा खोटा शब्द आहे. ज्याच्या गावात शाळा आहे त्या गाववाल्यांची ती शाळा असते, ज्यांची पोरं शिकतात त्यांची असते. आपण ठरवायचं असतं आपली पिढी कशी घडवायची, आपण निर्णय घ्यायचा, शिक्षकांना विचारात घ्यायचं आणि शिक्षकांना विचारात घेऊन सगळ्यांनी मिळून ठरवायचं की पुढचं जग कसं येणार आहे ना, आपल्याला पोरांना काय शिकवायचे. मग सगळं होतं बरोबर. हा निर्णय तुम्ही घेताय फार चांगली गोष्ट आहे, योग्य वेळेत घेताय. मला असं वाटतं की जुन्नर मध्ये उदाहरण तयार व्हायला तुमची शाळा आहे आणि इतक्या ताकदीने ते उदाहरण उभं करायचं आणि त्याच्यानंतर ती जी चळवळ आहे ती तुमच्या वतीने तुम्हीच पुढे न्यायची, असं आपण एकत्रित इथं ठरवू. प्रामाणिकपणे सगळेजण त्याला बांधील राहू. आपल्याला आपल्या प्रपंचासारखीच ती पण जबाबदारी हे मनात ठेवू सगळ्यांनी. इथं जसं प्रपंचात आपण काही गोष्टी करतो, बाहेरून कमवून आणतो, पोरांना 4 घास आपण त्याच्यातून हे करतो, तर शाळेसाठी 1 घास बाजूला आपण ठेवायचा सगळ्यांनी. कायम नाही करावं लागत, ते पुढच्या 3-4 महिन्यासाठीच फक्त करावं लागेल. शाळेला एकदाच उभं करायचं असतं, मग ती कायम तुमच्या सगळ्या पिढ्यांना उभं करेल. एकदाच उभं करायचं तिला आणि ठरवून घेऊ आपण करायची एकदा शाळा उभी, आणि फक्त तुमच्यासाठी करायची हा एक संकुचित विचार नका ठेवू. तर त्याच्यानंतर जिथपर्यंत पोहोचवता येईल तिथपर्यंत हा शिक्षणाचा विचार आपण तिथपर्यंत पोहोचू. पुण्याचं काम आहे, आपण फक्त बोलायचंय. आपली शाळा उभी केल्यानंतर बोलत राहायचं, माणसांना आत्मविश्वास येत राहील, माणसांना प्रेरणा मिळत राहील आणि पुढे जाऊन माणसं त्यांची कामं करीत राहतील. आज ह्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र आलात त्याबद्दल म्हणजे माझ्या बाजूने मनापासून तुमचे आभार.
की तुम्ही फार चांगल्या गोष्टीसाठी पाऊल टाकता. थँक्यू. नवीन इमारती बांधण्यापेक्षा आहे त्याचं ब्युटिफिकेशन कसं करता येईल आणि त्याला खर्च पण कमी येतो. ह्यालाच पुढं ज्यावेळेस आम्ही बांधलं त्याला काचेचं आम्ही स्ट्रक्चर केलं तर ते वेगळ्या लेवलवर जातं लगेच. इथून माणसं रॅम्पने वर आले की त्यांना ते असं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलतात. आपण कुठं आलोय, शाळा आहे गाई का रिसॉर्ट आहे एखादं, तर तसं आपल्याला थोड्या खर्चामध्ये करता येत. गर्दरेवाडीचं तसंच केलंय. आता तुमच्या गाड्या कशा आहेत, मोठ्या आहेत का छोट्या आहेत? सध्या बस नाही तिकडे जाणार, आज नको जायला, कधीतरी जा नंतर गर्दरेवाडीत वेळ आल्यावर. पण तिथं पण तसंच केलं आहे. त्या स्ट्रक्चरला इतकं सुंदर बनवलंय ना, अक्षरशः आपण कुठे आहे नेमकं असा प्रश्न पडतो. आपण आपल्याच देशात आहे का हा असा प्रश्न पडतो. इतकं सुंदर झालंय ते. मोठी गाडी असेल तर फार लांबून जावं लागतंय. मी तिथं गाड्याच म्हणजे मध्ये होऊन जात नाही. तर तशा पद्धतीने आपण करू शकतो नियोजन. शाळा जी आहे हायस्कूल ही 42 गुंठेची शाळा आहे, जागा मोठी आहे, चांगलं स्ट्रक्चर आहे. आणि मराठी शाळा जी आहे ती 24 गुंठेची आहे, गावची मराठी. नंतर भवानी नगरची आपली किती गुंठ्यात? 7 गुंठेची आहे. आणि मुंडेवाडीची 4 गुंठ्यामध्ये हे आहे. आणि दोन्ही ठिकाणच्या इमारती चांगल्या आहेत, म्हणजे 4ही ठिकाणी जी आहे. प्राथमिक शाळा 3 हे सर्व मिळून 4 दशलक्ष रुपये आलेले आहे शाळा उभारण्यासाठी. जे स्ट्रक्चर आहे त्यातून कौलारू नवीन बिल्डिंग साठीच निधी उपलब्ध झालेला आहे. 28 मार्च पर्यंत निधी करा असं म्हणतात. पण आता सर म्हणतात की त्याला काही अडचण नाही, मग हा मॉडिफिकेशन करता येईल. हा आम्ही काय करू, मी यांना याच्यासाठी चाललेलं आहे. मी यांना 2 ऑलरेडी दाखवलेले आहेत. यांना सर्व 2 दिवसात मेजरमेंट करून त्याचा व्हिडिओ करून मोकळी स्पेस किती आहे, बांधलेली किती आहे वगैरे हे केलं की याच्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे जे प्रयोग करायचे आज रोजी 30 प्रकारचे अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त ते करण्यासाठी ग्राउंड याच्यामध्ये मग व्हॉलीबॉल असेल, कबड्डी असेल, क्रिकेट असेल, मैदानामध्ये कसे करायचे, आपल्याला आर्टिफिशियल मॅट टाकून काय करता येईल का, मैदानामध्ये किती करायचं वगैरे, वर्गामध्ये बेंचेसच्या संदर्भात काय करायचं, नवीन करायचे, पहिली ते चौथीला किंवा पहिली ते 5वीला बेंच ठेवूच नका. अक्षरशः बाहेर काढून टाका. कोणाला शाळेला एका द्यायचे तर देऊन टाका. शिकण्यातला सगळ्यात मोठा अडथळा बेंच आहे. तो निर्णयच घ्या तुम्ही. म्हणजे 1ली ते 4थी मला वाटतं बेंच नाही. ठीक आहे, आपण आता फार डिटेल मध्ये नको चर्चा करूया. आपण बेसिक फक्त सरांना हे आपल्या तुमच्या समोर मी याच्यासाठी सांगतोय की आपल्याला सुरुवात कुठून करायला पाहिजे. सुरुवात करून आपल्या सुदैवाने इमारती सगळ्यांच्या चांगल्या आहेत, त्याच्यामुळे तिथे काय आपल्याला पैसे खर्च येणार नाही. आता राहिला प्रश्न तुमचा हा डिजिटल बोर्ड हे सगळ्या ठिकाणी. त्याच्यासाठी तुम्हाला आहे ना टोटल एक रिक्वायरमेंट लिस्टच देतो. त्याच्यात जे आहे त्याला टिक करा, आणि नाही ते घेऊन या. म्हणजे त्याच्यावर काही करीत बसायची गरजच नाही. ते आम्हाला द्या. आणि दुसरं, गावात आपल्या जी पोरं असतील की इंजिनिअरिंग केलंय, आजूबाजूला कुठं कामाला जातोय किंवा अजून नुकताच शिकलाय, पासआउट झालाय पण अजून कुठं जॉबला जात नाहीये, ही जी मोकळं मनुष्यबळ आहे ना, हे शाळेत पाठवा जरा काही दिवस. हे असं जे साहित्य आहे सगळं, तर हे शिकवायला पण त्याच लेवलची माणसं पाहिजेत ना. तसं कोडिंग शिकवायचंय पोरांना. हे काय फक्त एकदा शिकवलं, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स झालं, मेकॅनिक्स तर खेळाचाच विषय असतो, आणि थोडस कोडिंगचा विषय झाला की गेलं रोबोटिक्सवर. एकदा ते झालं शिकून की पोरं परत थांबत नाही. त्यांना वायफाय करून द्या शाळेत. रिक्वायरमेंट लिस्ट मध्ये मी ते टाकलेलं आहे. लॅपटॉप किंवा टॅबलेट असू द्या, आणि मग त्याच्यावर पाहून ती पोरं शिकत राहतात पुढं.
त्यांना काय कशाचीच गरज पडत नाही, त्यांना कोणाच्या मार्गदर्शनाची पण गरज पडत नाही. रिक्वायरमेंट लिस्ट तुम्ही आम्हाला दिली हो, तर त्याप्रमाणे आम्ही पहिली ग्रामसभा घेऊन करूयात त्याच्या समोर आम्ही मांडू. तुमच्या ग्रामसभेच्या वेळेस आहे ना, ही जी टीम आमची आहे, म्हणजे माझे वाबळेवाडीचेच विद्यार्थी आहेत सगळे, एक 10-12 जणांची टीम आहे ती. वाटल्यास तुमच्याकडे एखाद्या दिवशी येऊन त्याचा नीड असेसमेंट करून परफेक्ट सांगून देतील तुमच्या सगळ्यांसोबत की अशा अशा पद्धतीने हे सगळं करावं लागेल. उलट ते आता उत्तम राहील. आर्किटेक्चरचा काय विषय त्यांच्या डोक्यात, तुम्ही अगदी बाहेरचं गार्डन वगैरे ह्या सुद्धा डिझाईन करा, सगळ्या गोष्टी सर्वच करणार आहे. खेळाच्या सगळं सगळं. तुम्हाला मूळ मोठा खर्च नाही काही, मग फक्त ब्युटिफिकेशन वर आणि बाकीच्या एक्स्ट्रा गोष्टींच्यावर करायचं. आणि एक लक्षात ठेवायचं, आपल्याला मर्यादा फक्त आपल्या विचारांची, आपल्या त्या मर्यादा सोडून द्यायच्या. समजायचंच नाही की आपल्याला काय अडचण आहे, आणि मग स्वप्न बघायचं काय काय पाहिजे इथं, आपल्या गावातल्या पोरांना काय काय शिकवायचं आणि कोणकोणत्या सुविधा त्यांना दिल्या पाहिजेत. आपल्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध करून द्यायच्या, एक पण गोष्ट सोडायची नाही. हा काही काळ असं विसरून जायचं की आपण असं वाटून द्यायचं अमेरिकेतच आहे आपण आणि तिथली पोरं आहे ती, आणि मग काय असणार आपल्या शाळेत, आणि ते सगळं उभं करायचं. त्याला काय फार पैसे लागतात असा विषय नाही. मग सर तुमची ती जी टीम आहे ती कधी आम्हाला उपलब्ध? तुमच्या ग्रामसभेच्या वगैरे दिवशी मी पाठवून ग्रामसभा आम्ही अरेंज करतो, तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो. ती टीम कधी ठेवा कुठल्या काय, वेळेस कधी ठेवा काय नाही अडचण. त्यांना इथे न्यायला लोक येतील, सोडायला लोक नाही काय नाही, ते येतील ना. अहो सगळेजण स्वखर्चाने निघलेली माणसं आहेत, समर्पित आहेत. त्यांना त्यांचं शिक्षण चालू आहेत बाहेर. हा, त्यांना ते वाबळेवाडी उभी केली, जालिंदर नगर उभी केली, गरदरवाडी उभी केली. ते स्वतः त्या सिस्टीम मध्ये लहानचे मोठे झालेले आहेत. ते एका शिक्षण तज्ञापेक्षा भारी पोरं आहेत ती. तर ती आणि ती कुणाच्या अजिबात कुणाच्या म्हणजे कसला त्याच्यासाठीचा मानधन म्हणा किंवा मोबदला घेत नाहीत कुणाचाच. ग्रामसभेच्या अगोदर त्या टीमने पहिली नीड काय आहे हे बघण्यासाठी तसं पण करता येईल आपल्याला. मी दोलवडला कसं यावं लागतं, कुठून यावं लागतं, नेमकं कुठून यावं लागतं, कसं ओझरच्या तिथे आहे का? अच्छा, इथून 60 किलोमीटर. हा, मी त्यांना सांगतो येऊन जातील ते. अगदी त्यांनी 2 वेळा यावं लागेल. एक अगोदर नीड काय आहे ते बघायला, आणि नंतर ह्या शाळा आपल्या कोणत्या मॉडेल स्कूल किंवा इतर PM श्री अशा कुठल्या योजनेत आहेत का? नाही कुठलं भवाननगर घ्यायचं चाललंय, हा? प्रस्ताव आहे भवाननगरचा आहे प्रस्ताव. हा, जे गावात वाडी वाडी आपल्याच गावात जिल्हा परिषद शाळा model जे नाही, मला असं वाटतंय की म्हणजे माझा सल्ला म्हणून सांगतो तुम्हाला, तुमचं तुम्ही करा. आता एक का वगैरे याच्या पाठीमागे फार कारण नाही, मला पण सांगायची नाही तेवढ्या. तुम्ही जे आम्हाला ऍडवाइस करा ते आम्ही- तुम्हाला काय सध्या हा, गावाला जाईल. तुमचं तुम्ही करा, त्याच्यात फार आनंद वाटेल. मी काल काय म्हणलं की दिवसभर ती लोक तिथं होती गरदरवाडीची. हे जर कुणीतरी त्यांना करून दिलं असतं तर ती माणसं ते दिवसभर थांबली असती का? गडी बायांनी सगळी माणसं तिथं होत, बरोबर. त्यांनी केली तर ओनरशिप आली. आणि इथून पुढं आहे ते शिक्षक तिथं चांगले आहेत, पण इथून पुढे एखाद्या चुकीचा जरी शिक्षक तिथं आला तर यांनी शाळा उभी केलेली त्याच्या डोक्यावर बसून काम करून घेतील त्याच्यावर. हे असं शिकवू आमच्या पोरांना. नाही आम्ही करूया. हे चारही ठिकाणी सर, करू. आमच्या इथं एक गाव 3 प्राथमिक शाळा आहेत. अंतर किती आहे? अंतर किती आहे? बाजू 1-1.5 किलोमीटरची सरासरी आहे. तुमच्या सगळ्यांची जर इच्छा असेल तर शाळा एकच करा. हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि मला तुमच्या तिथली परिस्थिती माहित नाहीये, पण तुम्हाला सांगतो, शाळा जरी एक केली, हे 10 आणि 20 पोरांच्यात काही करता येत नाही कुणाला. मी इथं आलतो 3 पोरं होती, ती कोणत्या कोपऱ्यात बसायची कुणाचंच कुणाला काय कळत नव्हतं. आता त्यांची कबड्डी कशी घ्यायची होती, खेळल्याशिवाय काही केल्याशिवाय मजा आहे का त्याच्यात? म्हणजे तुमचं सजेशन सर असं आहे की
तीन प्राथमिक एकत्र कराव्या एकत्र करा. आणि जी हायस्कूल आहे ते वेगवेगळं हा ते काय ते संस्था आहे त्याचा आपला ते जिल्हा परिषद मधून काही येत नाही, पण करायचेच तुम्हाला आता तर मग 3 ठिकाणी करण्यापेक्षा एका ठिकाणी करा. आणि ह्याला जर शासनाचा काही सपोर्ट तुम्हाला घ्यायचा ठरला तर तो असा येतो की शासन तिथे एखादी गाडी देईल तुम्हाला कायमची पोरांना शाळेत यायला. आमच्या शहराच्या वाढीत दिलेली आहे गाडी. हा मग गाडी देईल शासन, मग त्या गाडीत बसून पोरं एका ठिकाणी शाळेत येतील आणि एक ठिकाणी तुम्हालाही सगळ्यांना लक्ष द्यायला सोपं. शिक्षकांनी काळजी करायची गरज नाही. आपल्याला असं वाटतं एका ठिकाणी गेलं म्हणजे काही एक्सेस होतील का, अशी 1 नंबरची शाळा बनवली तर जुन्नर नारायणगाव मधून पोरं येतील तुमच्या इथं. आता इथं आमची वाडी 22 घरांची ही आमच्या इथं पोरं आहेत 5-6 आणि शिकत्यात 140. कुठून आली? त्यामुळं आत्ता निर्णय घेतला तर जून मध्ये तुमच्या इकडं आहे त्या शिक्षकांनाही पण अजून शिक्षक बोलावं लागतील एवढं पट होईल तुमच्याकडं. शेवटी आपण ज्या ताकदीने काम करतो ना त्याचं रिफ्लेक्शन लगेच पोरांच्या पटवाढीत दिसतं. त्यामुळे शिक्षकांनी काळजी करायची गरज नाही.